हॅलो एव्हरीवन, माय नेम इज साहिल अँड यू आर वॉचिंग निसर्ग मोटो. सो जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लवकरच मी लेह लडाखसाठी परमिट कसं काढायचं याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो फायनली आज मी तो व्हिडिओ अपलोड करत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले परमिट काढण्यासाठी कुठलंही एक ब्राउझर ओपन करा. मी रेकमेंड करेल की क्रोम ब्राउझर यूज करा आणि ब्राउझरमध्ये सर्च करा लेह लडाख परमिट. हे सर्च केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक वेबसाईट दिसेल, लेह डिस्ट्रिक्ट परमिट ट्रॅकिंग सिस्टीम. ही वेबसाईट ओपन करा. तर ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला एक हेल्थ ॲडवायझरी दिसेल आणि या हेल्थ ॲडवायझरीमध्ये सगळे डिटेल्स मेन्शन केलेले असतील की तुम्हाला नक्की काय काय गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या मेडिसिन्स घ्यायच्या आहेत आणि किती तास रेस्ट घ्यायची आहे किंवा किती दिवस रेस्ट घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त इथे काही हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले असतील. सो हे हेल्पलाईन नंबर्स तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह नक्की करून ठेवा. या हेल्थ ॲडवायझरीला क्लोज करा. क्लोज केल्याच्या नंतर एक नोटीस तुमच्यासमोर ओपन होईल. ती नोटीस आहे रिगार्डिंग फेक अँड फ्रॉड एन्व्हायरमेंटल स्लिप्स. सो बेसिकली काय असतं की ज्या लेह लडाखसाठी जे चेक पॉईंट्स असतात तिथे तुमचं परमिट चेक होतं. बरेच वेळेला काय होतं की जे ट्रॅव्हल एजन्सीज असतात किंवा जे एजंट्स असतात ते तुम्हाला खोटं परमिटसुद्धा देतात. म्हणजे अशा काही केसेस झालेल्या आहेत. सो जेव्हा ते परमिट तिथे चेक होतं तिथे समजतं की हे परमिट तर खोटं आहे. त्याच्यामुळे होतं काय की ते परमिट वॉइड कन्सिडर केलं जातं आणि तुम्हाला तिकडनंच घरी परत रिटर्न पाठवलं जातं. सो ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आता परमिटच्या मेन टॉपिककडे येऊया. सो या नोटीसला क्लोज करा. वेबसाईट उघडल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला राईट हँड साईडला इथे ओव्हरसीज रजिस्ट्रेशनच्या खाली डोमेस्टिकचा एक ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर एक विंडो तुमच्यासमोर ओपन येईल आणि या विंडोची तुम्हाला काही गरज नाही आहे, कारण की मला असं वाटतं की आपण मोस्टली सगळे इंडियामधूनच हा लोक व्हिडिओ बघत असतील. त्याच्यामुळे या वॉर्निंगला तुम्ही स्किप करू शकता. सो मी याला क्लोज करतो आणि इथले सगळे डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहेत. मी पटकन आता डिटेल्स एंटर करून घेतो. ईमेल ॲड्रेस, ऑफिशियल ईमेल ॲड्रेस टाका ज्याच्यावरती तुम्हाला मेल्स येतात. जेंडर सिलेक्ट करा. तुम्ही कुठल्या राज्यातून जाणार आहात ते स्टेट सिलेक्ट करा. आय डी टाईपमध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, आधार कार्ड, वोटर कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स. सो मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करतो. ओके. आणि परमनंट ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. आत्ता मी व्हिडिओच्या पर्पजसाठी इथे डमी ॲड्रेस एंटर करतोय. ओके. हे सगळं झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल की पेमेंट तुम्ही कसं करणार आहात. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही डायरेक्टली स्वतःचं पेमेंट स्वतः करा. कुठल्याही एजंट थ्रू वगैरे जाऊ नका, कारण की ते लोक कमिशन घेतात. सो इथे डायरेक्टलीचं ऑप्शन सिलेक्ट करा. डेट ऑफ बिगिनिंग जर्नीमध्ये तुम्ही कोणत्या दिवशी लेहला पोहोचणार आहात ती डेट सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच लोकांचा प्लॅन असा असेल की ते 2 किंवा 3 जूनला लडाखमध्ये पोहोचतील. सो तुम्ही ती डेट सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील, इश्यू इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन आणि इश्यू ग्रुप रजिस्ट्रेशन. इंडिव्हिज्युअल म्हणजे जर का तुम्ही फक्त एकटेच जाणार असाल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे, आणि ग्रुप रजिस्ट्रेशन म्हणजे तुमच्यासोबत जर का तुमचा ग्रुप असेल, म्हणजे अजून रायडर्स असतील, तर तुम्ही ग्रुप रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू शकता. आत्ता सध्या मी फक्त इश्यू इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतोय. आणि समजा ग्रुपमध्ये काही लोक असे असतील जे वेगवेगळ्या भागातून येणार असतील, तर प्रत्येकजण आपापलं इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतो. सो मी इथे इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतोय. क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट विंडोमध्ये तुम्हाला तुमचे डेस्टिनेशन सिलेक्ट करायचे आहेत. आता डेस्टिनेशन्समध्ये बघा, टोटल इथे 23 डेस्टिनेशन्स मेन्शन केलेले आहेत. ऑब्व्हियस आहे की आपण यातल्या सगळ्या डेस्टिनेशन्स व्हिजिट करत नाही, पण तरीसुद्धा काय होतं की जर का तुम्ही यातली 1 किंवा 2 जरी डेस्टिनेशन सिलेक्ट केल्या तरीसुद्धा तुम्हाला तेवढेच पैसे भरायचे आहेत. आणि जर का तुम्ही सगळ्या जरी डेस्टिनेशन सिलेक्ट केल्यात तरीसुद्धा तुम्हाला तेवढेच पैसे भरायचे आहेत. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही इथल्या सगळ्या डेस्टिनेशन सिलेक्ट करा. भले तुम्ही त्या व्हिजिट नाही करणार, पण स्टील सगळ्या डेस्टिनेशन सिलेक्ट करून ठेवा. मी इथे पटकन आता सगळ्या डेस्टिनेशन सिलेक्ट करतो. ओके. सो सगळ्या डेस्टिनेशन्स मी सिलेक्ट केल्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता की माझ्या परमिटचा एक आय डी इथे तयार झालेला आहे, आणि इथे माझं नाव आणि मी कुठल्या स्टेटमधून आलो आहे, आणि जो आय डी नंबर म्हणजे प्रूफ नंबर जो तुम्ही सिलेक्ट केला होता, आधार कार्ड, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तो नंबर तुम्हाला इथे दिसेल. डेट ऑफ बिगिनिंग जर्नीमध्ये परत तुम्हाला तुमची डेट सिलेक्ट करायची आहे.
त्याच्यानंतर डेट ऑफ डिपार्चर म्हणजे लेहमधून तुम्ही कधी परत जाणार आहात ती डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर एक रेड क्रॉस फंड असतो, मला माहीत नाही त्याचा यूज काय आहे. जर का तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर तुम्ही ₹50 देऊ शकता, अदरवाईज तुम्ही इथे नो सुद्धा क्लिक करू शकता. सो मी इथे सध्या नो क्लिक करतो. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर एक सेल्फ डिक्लेरेशन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला सगळं ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्टवरती क्लिक केल्याच्या नंतर जे काही डेस्टिनेशन्स तुम्ही मागच्या पेजवरती सिलेक्ट केले होते ते सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि त्या डेस्टिनेशनची टोटल कॉस्ट किती आहे किंवा या परमिटची एकूण कॉस्ट किती आहे ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि इथे तुमच्या डेटसुद्धा तुम्ही एकदा व्हेरीफाय करा. त्याच्यानंतर सगळ्यात खाली जर का तुम्ही आलात तर तुम्हाला आता इथे पेमेंट करायचं आहे. सो पेमेंटसाठी मी इथे राजोरपेचा गेटवे सिलेक्ट करतोय. मी रेकमेंड करेल की तुम्ही हाच सिलेक्ट करा, बिकॉज रिलायबल गेटवे आहे आणि पेमेंट शक्यतो फेल होत नाहीत. सो मी इथे पे नाववरती क्लिक करेल. सो मी इथे आत्ता पे नाववरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबा आणि इथे परत एकदा तोच मोबाईल नंबर एंटर करा, ईमेल ॲड्रेस एंटर करा आणि इथे कंटिन्यूवरती क्लिक करा. ह्याच्यानंतर तुम्हाला इथे सगळे तुमचे पेमेंट ऑप्शन्स दिसायला लागतील. तुम्ही UPIने पेमेंट करू शकता, कार्डनी करू शकता, नेट बँकिंग आणि वॉलेट पेमेंटसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि पेमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं परमिट तयार होईल. सो ते परमिट दिसतं कसं हे एकदा मी तुम्हाला दाखवतो. सध्या हे आपण जे आत्ता परमिट काढतोय त्याच्यामध्ये सगळा डमी डेटा आहे ते मी एक्झिट करतो. सो तुमचं जे परमिट आहे ते तुम्हाला असं बघायला मिळेल. इथे बघू शकता की तुमच्या परमिटमध्ये जी डेट तुम्ही टाकली होती ती दिसेल आणि त्याच्यानंतर जो रेफरन्स ID तिथे तयार झालेला होता तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुमचे इथे सगळे डेस्टिनेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. तिसऱ्या पेजवरती तुम्हाला इथे तुम्ही किती पैसे पेड केलेले आहेत हे बघायला मिळेल. असं बनतं तुमचं लेह लडाखचं परमिट. आणि या परमिटची तुम्ही तुमच्याकडे ॲटलिस्ट 2 कॉपीज ठेवा, कारण की एक समजा हरवली किंवा पावसात भिजली किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे एक बॅकअप कॉपी राहील. सो असा होता आजचा हा व्हिडिओ. आय होप जर का तुम्ही प्लॅन करत असाल लेह लडाखला जाण्यासाठी आणि परमिट कसं काढायचं याबद्दल तुम्हाला आयडिया नसेल तर या व्हिडिओ थ्रू तुम्हाला समजलं असेल की परमिट कसं काढायचं. जर का हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहिला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. बघत रहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साच.